21 तारखेच्या मध्यरात्री कारंजा तालुक्यातील साधारणतः 35-40 गावात अतिवृष्टी झाली। अतिवृष्टीनं शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं। नाल्याच्या बाजूला असलेली शेती, नदीच्या बाजूला असलेली शेती पूर्ण खड्डून गेली आहे। मोठे मोठे शेतकऱ्यांचे बांध फुटले गेलेले आहे आणि त्यामुळं प्रचंड शेतीचं नुकसान, सोयाबीनचं नुकसान, पराठीचं नुकसान आणि संत्र्याचं नुकसान मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं या ठिकाणी शासनाने आता सर्व अधिकारी माझ्यासोबत आहे, त्यांनी सुद्धा पाहणी केलेली आहे। तहसीलदार मॅडम या ठिकाणी आहेत, कृषी विभागाचे अधिकारी आहे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आहे। या संयुक्त पाहणीमुळं प्रचंड नुकसान सर्व शेतींचं झाल्याचं असं दिसून आलं आणि म्हणूनच शासनाला विनंती आहे की हा जो सर्वे होणार आहे, 2 दिवसात सर्वे करण्याचं एकंदरीत ठरलेलं आहे। त्यानुसार जो अहवाल शासनाकडे येणार, कृषी विभागाकडे येणार, याचं योग्य प्रमाणात नियोजन करून शेतकऱ्यांना भरीव मदत मिळाली पाहिजे, ही या विभागाचा आमदार या नात्यानं मी शासनाला विनंती करतो आहे आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम शासन करेल हा मला विश्वास आहे। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।